गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात संजीवनी अभियान तपासणीचे तालुकास्तरीय उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न। सध्याच्या धकाधकीच्या जीवनात महिलांमध्ये कर्करोगाचं वाढत असलेलं प्रमाण याचा शोध घेण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात 8 मार्चपासून विशेष संजीवनी मोहीम जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे। या नवसंजीवनी अभियानाचे हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुकास्तरीय उद्घाटन आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून हिंगोली जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, गोरेगाव येथील महिला सरपंच गंगूबाई कावरखे, उपसरपंच विश्वनाथ कावरखे, ग्रामविकास अधिकारी गोरडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलाश शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर देवेंद्र जायभाये, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग फोपसे, सेनगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश रुणवाल, गटविकास अधिकारी माधव कोकाटे, डॉक्टर मंगेश टेहरे, डॉक्टर रवी पाटील, सुनील पाटील, डॉक्टर बालाजी भाकरे, बंडू कावरखे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। गोरेगाव येथील तालुकास्तरीय तपासणी शिबिरात एकूण 67 महिलांची तपासणी करण्यात आली। यापैकी 8 महिन्यांची VIA टेस्ट पॉझिटिव्ह आली। आहे। यावेळी आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की कॅन्सर या आजाराविषयी मनामध्ये महिलांनी कोणतीही भीती बाळगण्याचं कारण नाही, कारण आता कॅन्सर या आजारावर उपचार ऑपरेशनमध्ये महिला अगदी यशस्वीपणे आजारातून बाहेर येत आहेत। यासाठी वेळेवर तपासणी करून घेतली पाहिजे। तसेच या प्रसंगी हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश म्हणाल्या की महिलांमध्ये सध्या स्तन कर्करोग, मुख कर्करोग तसेच गर्भाशयाच्या कर्करोगाचे लवकर निदान आणि उपचार झाले पाहिजे। यासाठी महिलांनी समोर येऊन स्वतःहून तपासणी करून घेतली पाहिजे। यामुळे कर्करोगावर त्वरित मात करता येते, असं मोलाचं मार्गदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी केलं। संजीवनी अभियानामध्ये आशा वर्कर यांनी सर्वेक्षणाचं काम उत्कृष्टपणे करून प्रत्येक गावागावात माहिती दिली। यामुळे संशयित महिलांना तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून संजीवनी अभियानाचा लाभ दिला जाणार आहे। यामध्ये 30 वर्षांवरील महिलांचे कर्करोगाची लक्षणं असलेल्या संशयित महिलांची VIA आणि CBE टेस्ट करावी, अशा रुग्णांची यादी तयार करावी, कर्करोगाचे निदान झालेल्या महिलांचे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेतून उपचार करण्यासाठी मदत करावी किंवा कर्करोगाची निदान करण्याची सुविधा उपलब्ध असलेल्या संभाजीनगर किंवा नांदेड येथील रुग्णालयाकडे संदर्भित केले जाणार आहे। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश रुणवाल यांनी केले, तर आभार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वसंत पाटील यांनी मानले। यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वसंत पाटील, डॉक्टर कुणाल अवचाटे, जिल्हा विस्तार आणि माध्यम अधिकारी मारोतराव पोले, तालुका पर्यवेक्षक अशोक जोशी, समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर माधव वानखेडे, डॉक्टर विजय बोरकर, डॉक्टर अजय जाधव, डॉक्टर हनुमान सावके, डॉक्टर दीपाली इंगोले, डॉक्टर स्वाती मगर, डॉक्टर वैशाली बगाटे, डॉक्टर इंगळे, औषध निर्माण अधिकारी वैभव काळे, आरोग्य सहाय्यक सुभाष दिपके, आरोग्य सहायिका श्रीमती वानखेडे, स्टाफ नर्स मोनिका अडागळे, किरण सोनटक्के, आरती पाईकराव, आरोग्य सेविका गांधीले, चाटसे, धाबे, सोनुने, ढोरे, लाखे, कुमारी भिसे, आरोग्य सेवक बांगर, इडोळे, किशोर शिंदे, अमोल कांबळे, बालाजी कांबळे, पायघण, शेख नरसुरुद्दीन वाकोडे, शेख चोपडे, वैभव कांबळे, शांतीप्रसाद, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी ढवळे, अभिषेक राठोड, गणेश वाकुडकर, तुषार जाधव, गटप्रवर्तक गोरे, धामणकर, कावरखे, गोरे आणि कार्यक्षेत्रातील सर्व आशा वर्कर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील संपूर्ण स्टाफ उपस्थित होता। आज हा कॅन्सर आपण आटोक्यात आणू शकतो। 5-25 वर्षाच्या आधी कोणाला कॅन्सर झाला की ते आपोआपच मरून जातं, बाबा मला कॅन्सर झाला। पण आता कॅन्सरची भीती राहिली नाही। कॅन्सरवर मोठ्या प्रमाणात ऑपरेशन, मोठ्या प्रमाणात औषधे निघाली आहेत। त्यामुळं कॅन्सर हे भिण्याचं कारण नाही। आणि आपण ग्रामीण भागात काम करणारी माणसं आहोत, आमच्या आशा वर्कर्स असो, डॉक्टर्स असो, ANM असो, आपण सुद्धा जे रुग्ण आपल्याला सापडतात त्या रुग्णांना हिंमत देण्याचं काम आपण केलं पाहिजे। नाहीतर
मरण्याच्या भीतीनंच लोक आपल्याला सांगत नाहीत की मला काय दुखतं म्हणून. पहिलं लक्षण जर त्याचा ताप येते, ती ताप कित्येक दिवस राहत नाही, म्हणजे ती ताप एकदा आली की पुन्हा राहत नाही, ते लक्षण पहिलं आहे. आणि आमच्या डॉक्टर तरस साहेबांनी आपल्या ग्रामीण भागाच्या भाषेत आपल्याला सांगितलं की तुम्ही तुमचे डॉक्टर आहात, तुम्ही तुमचे डॉक्टर आहात, प्रथम तुम्ही तुम्हाला तपासलं पाहिजे असा त्यांनी आपल्याला सल्ला दिला. हा सल्ला आपण गावागावात पोहोचवला पाहिजे अशी सुद्धा आपल्याला विनंती करतो. आणि आपण मोठ्या प्रमाणात या तपासणीचं अभियान आमच्या आशा वर्करच्या माध्यमातून आपण जे हाती घेतलेलं आहे. मैडम ने आशा वर्कर जो लाए हैं 10 साल में, इन्होंने आरोग्य विभाग में बहुत अच्छा सा काम किया है. लोगों के पास पहुंचने का एक बड़ा माध्यम आशा वर्कर्स के माध्यम से हुआ है. ये जो अपना पिछली वाली बीमारी अपनी आई थी कोरोना काल में भी बहुत अच्छा काम ये आशा वर्कर्स हमारे बहनों ने किया है. म्हणून आशा वर्कर्सच्या विशेष आजच्या प्रसंगी मी अभिनंदन करतो. आणि हा आपलं हे तपासणी शिबिर हे 4 दिवस चालणार मला वाटतंय. 4 दिवसात आपल्या भोवतालच्या 6 ते 7 दिवस, या 7 दिवसात आपला अर्धा सेनगाव तालुका, कुठे तर रुंगाव साहेब, अर्धा सेनगाव तालुका आपण इथं आणला पाहिजे अशी विनंती सुद्धा आपल्याला करतो. आणि उद्या सकाळी मैडम कल अपन क्या करेंगे, जो हमारी महिला डॉक्टर्स है, जो MBBS है, MD है, इनको भी इन्वाइट करेंगे. डॉक्टर साहब आपण सुद्धा त्यांना निरोप करा. प्रायव्हेट वाले आले तर तुम्हाला मोठी मदत होऊ शकते. आणि ते सुद्धा प्रशिक्षित लोक असतात, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पेशंट येतात. म्हणून ते तर महिलांचा हात धरला तरी लगेच ओळखतात की याला काय झालं म्हणून त्यांना सुद्धा आजच आपण विनंती करू की प्रायव्हेट वाल्यांनी सुद्धा 2-3 घंटे तरी आम्हाला इथे दिले पाहिजे. प्रोग्राम राबवलेला आहे बघा, की ज्याला संजीवनी अभियान म्हणतात. म्हणजे स्त्रियांमध्ये पर्टिक्युलरली जो कॅन्सर होतो, की जो स्त्रिया म्हणजे घाबरून म्हणा किंवा कोणाला म्हणजे असं भीतीपोटी म्हणा, लज्जेपोटी म्हणा, ज्या की सांगत नाहीत, सगळ्यांपासून लपून ठेवतात ज्या गोष्टी, ज्याला गर्भाशय मुखाचा एक कॅन्सर, त्यानंतर स्तनाचा कॅन्सर, आणि पुरुषांमध्ये जो तंबाखू सिगरेटच्या सेवनामुळं किंवा गुटख्याच्या सेवनामुळं होणारा मुखरोगात म्हणजे तोंडाचा कॅन्सर, ह्या ज्या गोष्टी आहेत त्याचं शासनानं सध्याला त्या कॅन्सरचा सर्वे करायचा जो अभियान राबवलेला आहे, संजीवनी अभियान, त्या अभियानाअंतर्गत आपली जी PHC प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगाव, त्या गोरेगावमध्ये आपलं गोरेगाव हेडक्वार्टर आणि आपले 7 जे सब सेंटर म्हणजे 7 जे उपकेंद्र आहेत, त्यामध्ये पण हा सर्वे झाला मागच्या 15 दिवसामध्ये. त्या सर्वेमध्ये टोटल आपण आत्तापर्यंत 17,624 घरांमध्ये तो सर्वे केला. आपल्या टोटल 68 आशा वर्कर, 7 CHO, 7 मल्टीपर्पज फील्ड वर्कर म्हणजे MPW आणि 7 ANM सिस्टर, ह्या सगळ्यांनी मिळून तो सर्वे केलेला आहे. टोटल 17,624 घरांमध्ये. आणि त्यापैकी 21 वर्षावरील महिला म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं आहे किंवा 21 ते 30 या म्हणजे महिलांच्या लाईफमधला सगळ्यात जो एक इम्पॉर्टंट पिरियड मानला जातो, त्या वयामधल्या आणि त्याच्या पुढच्या वयामधल्या ज्या महिला, टोटल 21 वर्षावरील आपण 18,580 महिला तपासल्या तिथे. तर त्यापैकी आपल्या सगळ्या आशा वर्करनी मिळून, आपल्या ANMनी मिळून, MPWनी मिळून, आपल्या CHOनी मिळून 643 महिला संशयित काढल्या गर्भाशय मुखाच्या कॅन्सरच्या आणि स्तनाच्या कॅन्सरच्या, ज्या की आणि त्यापैकी 643 ज्या होत्या त्या गर्भाशय मुखाच्या कॅन्सरच्या होत्या आणि 151 महिला ज्या होत्या त्या आपल्या स्तनाच्या कॅन्सरच्या होत्या. त्यापैकी आज आपल्या इथे उद्घाटन झालं त्या संजीवनी अभियानात अंतर्गत ज्या संशयित महिला काढल्या त्यांची इथे व्हिज्युअल इन्स्पेक्शन ऑफ ॲसिटिक ॲसिड, ज्याद्वारे जी तपासणी केली जाते गर्भाशय मुखाची, त्यामधून जे दिसतं आपल्याला की त्यामध्ये तो कॅन्सर आहे सस्पेक्टेड, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे समजतं. आणि जर तो पॉझिटिव्ह असेल तर मग ते आपल्याला जिल्हा आरोग्य रुग्णालयात पाठवता येतं. तिथे पण त्यांच्यावरती जे उपचार होतील ते फ्री ऑफ कॉस्ट होतील, अशी शासनाचीच मोहीम चालू आहे ही. तर आज प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगाव म्हणजे आपली गोरेगाव PHC आणि त्या अंतर्गत येणारं उपकेंद्र हाताळा, या दोन्हीपासून आपण सुरुवात केली आज या कार्यक्रमाला. तर आपण टोटल आज 67 महिलांची तपासणी केली गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची. त्यापैकी 8 महिला ह्या आज पॉझिटिव्ह निघालेल्या आहेत, ज्यांना की आपण
इकोलीला रेफर करणार आहोत थोड्या दिवसात. आता येणाऱ्या काही काळामध्ये 7 दिवस हा सर्वे आपला चालणार आहे. दररोज एक उपकेंद्र अशा हिशोबाने आपण मिनिमम 35 ते 40 महिलांची तपासणी करणार. त्यापैकी जितक्या पॉझिटिव्ह येतील तितक्या सर्वांना शेवटी एकत्रितपणे आपण हिंगोलीला रेफर करणार आहोत, जिथे त्यांची तज्ज्ञ स्त्रीरोग तज्ज्ञ व तज्ज्ञ कर्करोग तज्ज्ञ हे दोघं मिळून त्यांची तपासणी करतील. त्यासाठी पुढे जो खर्च येईल, आता आपण त्यांची VI म्हणजे व्हिज्युअल इन्स्पेक्शन ऑफ ॲसिटिक ॲसिड टेस्ट केली, ते आपल्याला असं वाटतंय बाबा की ती पॉझिटिव्ह आहे, त्यांना आपण पुढे पाठवणार. त्यानंतर त्यांच्या ज्या पॅप्समिअर सारख्या तपासण्या आहेत किंवा पुढे चालून FNAC म्हणजे फाईन निडल ॲस्पिरेशन जी टेस्ट असते कॅन्सर डिटेक्ट करण्याची, किंवा बायोप्सी पण ती पुढे त्यांना म्हणजे जे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर आहेत किंवा कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्या तिथे तपासतील आणि त्यांच्यावर ते उपचार मोफत करतील. आणि तपासण्यांचं काय ते म्हणजे ते तिथे त्यांना सांगतील की त्यांना बायोप्सीची गरज आहे की नाही ते किंवा FNACची गरज आहे की नाही ते. एक महत्वपूर्ण अभियान है जहां पे हम कैंसर का अर्ली डिटेक्शन का प्रयास कर रहे हैं. ये अभियान में 5 फेजेस हैं. पहला फेज सर्वे का है जो कि हो चुका है. उसके तहत हमने ओरल कैंसर में 3800 औरतों का सर्वे किया था जो कि सस्पेक्ट पाए गए हैं. पूरे जिले की बात हो रही है. ब्रेस्ट कैंसर में 2699 औरतों को सस्पेक्ट पाया गया है. सर्विकल कैंसर में 7500 औरतों को सस्पेक्ट पाया गया है. अभी हम तीसरे फेज में उनका स्क्रीनिंग करेंगे जो कि सारे प्राइमरी हेल्थ केयर सेंटर्स में होगा, जिसका आज यहाँ पे गोरेगांव में कार्यक्रम हुआ है. 4th और 5th फेज में उनका इलाज और उनके लिए अप्रोप्रिएट ट्रीटमेंट का भी प्रयास किया जाएगा. संजीवनी अभियान के तहत मेरी यही प्रयास रहेगी और मेरी यही अपेक्षा है कि ज्यादा से ज्यादा लोग जुड़े इस अभियान से, ताकि हम घर घर तक ये विषय के बारे में चर्चा कर सकें और कैंसर से हम लड़ सके जुड़कर. थँक्यू. माननीय मुख्य जिल्ह्यामध्ये संजीवनी अभियानांतर्गत जे 3 कॅन्सर आहेत महिलांचे, 30 वर्षावरील महिलांचे, ज्यामध्ये स्तन कॅन्सर आहे, गर्भाशयाचा मुख कॅन्सर आहे आणि मुख कॅन्सर आहे, तोंडाचा कॅन्सर आहे. याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये हे सर्व आज गोरेगाव इथे जे शिबिर तपासणी जे काम झालेलं आहे याच्या अनुषंगाने आजपासून सर्व जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये 24 सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तपासणी असे कॅम्प चालू आहेत. या लोकांना एवढंच आव्हान आहे की जास्तीत जास्त लोकांनी, रुग्णांनी जे संशयित आहेत ते आमच्या वैद्यकीय टीममार्फत त्यांनी तपासणी करून घ्यावी, यांचा लाभ घ्यावा, जेणेकरून आपल्याला कॅन्सर शोधून लवकरात लवकर त्यांना ट्रीटमेंटवर उपचाराखाली आणता येईल. आज जे पेशंट संशयित जे पॉझिटिव्ह आलेले आहेत त्याची सिव्हिल हॉस्पिटलला नंतर जे काही तपासणी आवश्यक आहे त्याच्या कॅन्सरच्या अनुषंगाने त्या तपासण्या होणार आहेत. त्यानंतर कॅन्सर पेशंट पॉझिटिव्ह आल्यानंतर आपल्या शासकीय सर्व योजनेमधून कॅन्सर ते जे काही शासकीय इम्पॅनल हॉस्पिटल आहेत त्यांच्यामध्ये आपण त्यांना ट्रीटमेंट देणार आहोत. प्रतिनिधी फारुख शेख, NTV न्यूज मराठी, हिंगोली.